आज मी तुम्हाला मूग, मटकी आणि बटाट्याची लपथबी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये अर्धी पळी तेल गरम करूया। तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, कढीपत्ता त्यात टाकायचे, हिंग पावडर, गॅस आहे मीडियम। एक मोठ्या आकाराचा कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त असा भाजलेला आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर अशी मी कुटून घेतलेली आहे। पेस्ट केली तरी चालेल। मग पेस्ट करताना तुम्ही थोडंसं ओलं खोबरं जरी टाकलं तरी चालेल। आणि पेस्टमध्ये मग कांदा, लसूण, आलं, थोडंसं ओलं खोबरं, थोडंसं सुक्कं खोबरं, कोथिंबीर अशी पेस्ट करून पण तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता आणि कुटून टाकलं तरी वापरू शकता। आणि मी असं जरी केलं तरी पण चालू शकतं। ते चांगलं परतून घेते। मस्त असं परतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं टोमॅटो, वाटणामध्ये टोमॅटो पण तुम्ही वाटू शकता। त्याच्यामध्ये लगेच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 2 मिनटं बारीक गॅसवर किंवा मिडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, थोडीशी टाकायची हळद, मिक्स करून घेते। परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1.5 चमचा छोट्या आकाराचा कांदा लसूण मसाला कोणता पण वापरू शकता, जो तुम्ही वापरताय तो। मिक्स करते चांगलं। कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यात एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तर हे पण ह्याच्यामध्ये परतून घेते। बटाटासुद्धा या मसाल्यामध्ये चांगला परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मूग आणि मटकी 300 ग्रॅम घेतलेले आहे। मोड आलेले आहे हे। आता हे पण ह्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे। मटकी आणि मूग टाकल्यानंतर सुद्धा परतून घेतलेला आहे। फक्त मिडियम गॅस होता। तुम्हाला थोडंसुद्धा पाणी नाही पाहिजे तर असं वाफेवर पण चांगलं शिजलं जातं। पाणी टाकायची गरज नाही। पण आपल्याला हलकंसं लपथबं पाहिजे, जास्त नाही आहे। सुक्कं पाहिजे तर बिलकुलच पाणी टाकू नका। एकदम बारीक गॅस करायचा, थोडासा पाण्याचा शितुडा मारायचा आणि 5 ते 7 मिनिट झाकून ठेवायचं। आपल्याला हलकंसं लपथबं पाहिजे, त्यामुळं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। हलवून घेते, कळेल तुम्हाला पाणी किती टाकलेलं आहे। ही छोटी 1 वाटीवर पाणी फक्त मी घेतलं होतं। तुम्हाला वाटी पण मी लगेच दाखवते। गॅस एकदम बारीक केलेला आहे मी। अशा वाटीने 1 वाटी गच्च भरून घेतलेला आहे। गॅस बारीक केला आहे। असं तिरकं झाकण ठेवलेलं आहे 5 ते 7 मिनिट। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं। झाकण काढून घेऊया। मस्त असं बघा झालेली आहे। अजून जरी तुम्हाला थोडासा रस्सा पाहिजे असला तर पहिलंच थोडंसं तुम्ही जेव्हा आपण ठेवलं ना तर पाणी जास्त टाकायचं। मी 1च वाटीभर ठेवलं होतं। सुक्कं पाहिजे असलं तर पाणीचा वापरच करायचा आणि एकदम थोडंसं शिपडायचं। बघा मस्त असा बटाटा पण शिजलेला आहे आणि अशी भाजी छान लागते चवीला। वरण भातावर, भाकरी, चपातीवर खूप चविष्ट अशी लागते। करून बघा एकदा। झटपट रेसिपी दाखवलेली। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।